गुड मॉर्निंग. काल बरोबर आपण हायड्रोकार्बन हा चॅप्टर स्टार्ट केला होता. पहिला आपण हायड्रोकार्बनची डेफिनेशन बघितली होती, त्याच्यानंतर हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन बघितलं. हायड्रोकार्बनची डेफिनेशन आपण काय सांगितली होती, द कंपाउंड विच कंटेन द कंपाउंड कंटेनिंग हायड्रोजन अँड कार्बन ओनली द एलिमेंट्स आर कॉल्ड एज हायड्रोकार्बन. बरोबर. पुन्हा हायड्रोकार्बनमध्ये आपण काय केलं, क्लासिफिकेशन केलं. का क्लासिफिकेशन केलं, तर हायड्रोकार्बन म्हणजे मोठी सिरीज आहे. जर स्टडी करायची झाली तर आपल्याला तेवढा हाय नंबरचा तर इझिली स्टडी करता आला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं, त्याचं क्लासिफिकेशन केलं. क्लासिफिकेशनमध्ये हायड्रोकार्बन्स डिवायडेड इनटू मेनली 2 पार्ट्स. त्याच्यामध्ये एक बनवला ओपन चेन हायड्रोकार्बन, दुसरा बनवला सायक्लिक हायड्रोकार्बन. ओपन चेनमध्ये पुन्हा आपल्याला परत क्लासिफिकेशन गरजेचं होतं, कारण ओपन चेन म्हटल्यानंतर ती सिंगल बॉन्डची पण असू शकते, मल्टिपल बॉन्डची पण असू शकते. मग पुन्हा आपण काय केलं, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड ओपन चेन, अनसॅच्युरेटेड ओपन चेन. बरोबर. त्यामध्ये पुन्हा तसंच केलं, तिकडेही सॅच्युरेटेड सायक्लिक, अनसॅच्युरेटेड सायक्लिक. पुन्हा काय केलं, सॅच्युरेटेडमध्ये आपला अल्केन येतो, अनसॅच्युरेटेडमध्ये आपला अल्किन आणि अल्काइन मेंबर येतो. म्हणजे त्यांच्या पुन्हा आपल्याला परत काय केलं पाहिजे, स्ट्रेट चेन पण असतात, ब्रांचेस पण असतात. त्यामुळं स्ट्रेट चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि स्ट्रेट चेन आणि ब्रांच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि क्लासिफिकेशनमध्ये शेवटचा जो पार्ट आहे तो आपण बघितला. त्याच्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण अल्केनची डेफिनेशन पण सांगितली, त्याचा जनरल फॉर्म्युला पण सांगितला. अल्केनची डेफिनेशन काय सांगितली, द कंपाउंड विच कंटेन at least one carbon या कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड आर कॉल्ड एज अल्केन. त्याचा जनरल फॉर्म्युला काय दिला आपण, CnH2n+. बरोबर. त्या जनरल फॉर्म्युलावरून आपण त्याचे बरेचसे डेरिव्हेटिव्ह बनवू शकतो. त्याच्यानंतर आता अल्केन मधला पुढचा पॉईंट आहे बघू, आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम इन अल्केन असा तो पॉईंट आहे. आयसोमेरिझम पहिल्यांदा आयसोमेरिझमची आपण डेफिनेशन बघू आणि मग अल्केनमध्ये कुठला आयसोमर मिळतं ते स्टडी करू. तर आयसोमरची डेफिनेशन अशी आहे, द सेम मोलेक्युलर फॉर्म्युला but different structural formula. Same molecular formula but different structural formula having different physical and chemical properties are called as isomer and the phenomenon is called as isomerism. Phenomenon is also called as process पण म्हणू शकता किंवा त्यालाच phenomenon हाही वर्ड टाकू शकता. म्हणजे बाळांनो, आपल्याकडं सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड क्लासिफिकेशन केल्यानंतर आपण जे काही स्ट्रेट चेन आणि ब्रांच क्लासिफिकेशन केलं ना, त्याच्यामध्ये एखादा एक्झाम्पल, एखादा अल्केन मेंबर जो आहे तो हायर नंबरमध्ये ड्रॉ करता येतो. कारण कार्बनची जर संख्या हायर असेल तर साहजिकच आहे आपल्याला जास्तीत जास्त त्याची ड्रॉइंग करता येणार. मग तसं असेल तर पहिला आपल्याला काय बघितलं पाहिजे, आयसोमेरिझम पॉईंट स्टडी केला पाहिजे. मग आयसोमेरिझम म्हणजे नेमकं काय, तर असे काही मोलेक्युलर फॉर्म्युले आहेत की ज्यांचे असे काही कंपाऊंडचे फॉर्म्युले आहेत की ज्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला हॅव्हिंग डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर कॉल्ड एज आयसोमर अँड द फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज आयसोमेरिझम. ही डेफिनेशन मी परत एकदा सांगते, ज्याला एक्झाम्पल घेईन ना त्याला तुम्हाला पटकन लक्षात येईल. तर आपल्या अल्केनमध्ये जे आयसोमेरिझम मिळतं ना, आयसोमेरिझम इन अल्केनमध्ये जे आयसोमेरिझम मिळतं त्याच्यामध्ये पण एकाच टाईपचं आयसोमेरिझम आपल्याला मिळतं. ते कुठलं आहे तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. म्हणजे फक्त कशामध्ये असणार, चेंज असणार आहे स्ट्रक्चरमध्ये. आणि त्याच्यामधला पण कुठला टाईप मिळतो तेही माहीत पाहिजे, कारण स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे टोटल 5 टाईप्स येतात. त्याच्यामध्ये चेन आयसोमेरिझम आहे, पोझिशन आयसोमेरिझम आहे, फंक्शनल आयसोमेरिझम आहे, मेटामेरिझम आहे, टॅटोमेरिझम आहे. म्हणजे टोटल त्याचे 5 टाईप्स पडतात. आणि हा पॉईंट जर तो आपण बेसिकच्या चॅप्टरला घेतलेला आहे, पाहिजे असेल तर तुम्ही पाठीमागचं लेक्चर काढून बघू शकता. आयसोमेरिझमचं लेक्चर बघा, तुम्हाला पटकन लक्षात येईल. मी पुन्हा आता डेफिनेशन वगैरे मुद्दाम घेतली आहे. आता त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझम फक्त आपल्या अल्केनमध्ये दिसतं. मग स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये कुठला टाईप दिसतो, तर इथे प्रेझेंट ओनली चेन आयसोमेरिझम. म्हणजे दिसणार आपल्याला कुठला अल्केनमध्ये, चेन आयसोमेरिझम. आता चेन आयसोमेरिझम म्हणजे काय असणार आहे, तर चेन कशामध्ये असणार आहे, तर फक्त चेंज इन कार्बन स्केलेटन. म्हणजे जे काही कार्बनचं स्ट्रक्चर वापरलं ना त्याच्यामध्ये कार्बनचं स्केलेटन फक्त काय करायचं म्हणून चेंज करायचं. म्हणजे भेटणाऱ्या आयसोमरला काय बोलणार आपण, चेन आयसोमर. म्हणजे थोडक्यात काय, तर चेनची लेंथ चेंज करणं. मग आता एक्झाम्पल लिहिली की म्हणजे ते काय कन्सेप्ट लक्षात येईल. आता त्याच्यामध्ये आपलं अल्केनमध्ये फर्स्ट मेंबर कोण आहे आपला, मिथेन. बरोबर. त्याच्यानंतर पुढे आहे इथेन, पुढं प्रोपेन, त्याच्यानंतरचा पुढचा आहे ब्युटेन, त्याच्यानंतरचा पुढचा आहे पेंटेन. असे पूर्ण सगळेचे सगळे मेंबर तुम्ही
तुम्ही स्टडीसाठी घेऊ शकताय. आता 5 जणांच्या मध्ये मी आयसोमेरिझम पॉईंट जो आहे तो डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता फर्स्ट वन मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन यांचे काय पाहिजे आपल्याला म्हणून सांगितलं होतं मी मोलेक्युलर फॉर्म्युला. बरोबर. आता मोलेक्युलर फॉर्म्युलामध्ये कसे येणार तेही माहीत पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आणि त्याच्यावरून तुम्ही काय सांगू शकताय नंबर ऑफ आयसोमर. बरोबर. किती मिळतात काय मिळतात तेही सांगणं गरजेचं आहे. आता मोलेक्युलर फॉर्म्युलामध्ये मिथेनचा मोलेक्युलर फॉर्म्युला आहे माहिती आहे तुम्हाला CH4. बरोबर. इथेन आहे बाळांनो C2H6. तर मोलेक्युलर फॉर्म्युला काय सांगितलं होतं आपण परवा CnH2n +2. बरोबर. हा उभे करणार म्हणजे त्या पटीत तुम्ही कंपाऊंड बनवू शकता. बरोबर सेरिझण्याचे प्रोडक्शन करू शकता. प्रोपेन म्हणजे C3H8, ब्युटेन म्हणजे C4H10 आणि बेंझीन म्हणजे C5H12. ओके. मोलेक्युलर फॉर्म्युला सगळ्यांची माहिती आहे तुम्हाला. आता काय सांगायचं आपल्याला ते सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता पहिला जो मोलेक्युलर फॉर्म्युला आहे ना त्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करते म्हणजे आपल्याला चेन आयसोमेरिझम हा फॅक्टर कुठे असतो, कधी असतो, कशापासून तो फॉर्म व्हायला स्टार्ट होतो हे सगळंच क्लिअर होईल. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला मिथेनचा ड्रॉ करायचा झाला तर मिथेनला काय येणार 4 हायड्रोजन ॲटम विथ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. चला पुढं इथेन ड्रॉइंग करायचं झालं तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हॅव्हिंग 3 हायड्रोजन ॲटम फर्स्ट कार्बन हॅव्हिंग 3 हायड्रोजन ॲटम फॉर सेकंड कार्बन. बरोबर. पुढं याचा मोलेक्युलर फॉर्म्युला ड्रॉ करायचा झाला तर 3 कार्बन ॲटम इन चेन पुन्हा फर्स्ट कार्बन ॲटम हॅव्हिंग 3 हायड्रोजन ॲटम, सेकंड हॅव्हिंग 2 हायड्रोजन ॲटम, थर्ड हॅव्हिंग 3 हायड्रोजन ॲटम. हा झाला प्रोपेन. आता इथून पुढे आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये व्हेरिएशन्स येतील. का व्हेरिएशन येतील तर आता इथं जर बघितलं तर सिंगल कार्बन ॲटम आहे म्हणजे ह्याला ऑरच्या फॉर्मला लिहिता येत नाही. आयसोमेरिक कन्सेप्ट कशी आहे तर मोलेक्युलर फॉर्म्युला सेम राहायला पाहिजे आणि त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते चेंज झालं पाहिजे. मग आता इथं जर बघितलं तर स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये ओनली सिंगल कार्बन ॲटम आहे म्हणजे तो कसाही लिहिला तर स्ट्रक्चर तसंच देणार. पुन्हा दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये बघितलं तर C2 कार्बन म्हणजे 2 कार्बन ॲटम आहेत त्यालाही तुम्ही उलटं सुलटं लिहिला तर तो तसा स्ट्रक्चर देणार. C3 मध्ये बघितलं त्याच्याकडे पण आपल्याला काय वेगळं लिहिता येत नाही कारण स्ट्रक्चर जे आहे ते तसंच लिहिणार कारण कार्बनची संख्या जी आहे ती कशी आहे कमी आहे. म्हणजे हे लक्षात आलं का बघा फर्स्ट 3 मेंबर्स आर लोअर मेंबर्स हेच डू नॉट शोज आयसोमेरिझम म्हणजे यांना तिघांनाही आयसोमर मिळत नाही. समजलं. आता पुढचे 2 मेंबर हे मात्र काय देणार आपल्याला आयसोमर देणार कारण कार्बनचा नंबर जो आहे तो कसा मिळतो आपल्याला हायर मिळतो म्हणजे आपल्याला कार्बनची चेनमध्ये अरेंजमेंट करता येणार. म्हणजे आता आपल्याला स्टडी करायचं झालं तर आपण ब्युटेनचे आयसोमेरिझम देऊया. त्याच्यामध्ये फर्स्ट स्ट्रक्चर आहे समजा मी असं ड्रॉ केलं CH3 CH2 CH3. बरोबर ना. बघा आता 4 कार्बन ॲटम मी सलग लिहिले. आता फक्त पूर्ण डिस्ट्रीब्युटिव्ह स्ट्रक्चर न लिहिता मी कंबाईन स्ट्रक्चर लिहिले कंडेन्स करून लिहिले. आता लक्षात येतं तुमच्या. त्याला आता हा मेंबर जो आहे तो मी असा लिहिला पुन्हा मला तोच मेंबर असा पण लिहिता येणार बाळांनो. बरोबर ना. बघा आता काउंट करा तुम्ही हाच मेंबर मला 2 प्रकारे लिहिता आला तुम्ही बघू शकताय. एक म्हणजे मी स्ट्रेट चेन पण लिहू शकते नसेल तर एक ब्रांच काढून पण देऊ शकते. मग आता मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आणि काय सांगितले डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता 2 स्ट्रक्चर्स मिळाले. पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसं वेगळं आहे दुसरं जे स्ट्रक्चर आहे ते पण थोडंसं वेगळं आहे. बरोबर. मग आता तसं जर असेल तर पहिल्या स्ट्रक्चरचं नेम पण दिले पाहिजे तर पहिल्याचं नेम आहे म्हणून N ब्युटेन आणि दुसऱ्याचं नोमेनक्लेचर आहे आयसोब्युटेन. म्हणजे लक्षात आलं का बघा पहिली जी चेन आहे ती स्ट्रेट चेन आहे दुसरी जी आहे ती काय ब्रांच तयार केली आहे म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये चेनमध्ये चेंज होणार. जरा तुम्ही बघा झाला म्हणजे चेन आयसोमेरिझम आपल्याला या चॅप्टरमध्ये मिळणार. त्यासाठी ओनली काय असणार आहे चेन आयसोमेरिझम. म्हणजे दिलेले एक्झाम्पल आपण काय करू शकतो इकडे तिकडे डिस्ट्रीब्यूट करून लिहू शकतो. आता याचे 2 फॉर्म्युले मिळाले म्हणजे याच्या आयसोमरचा नंबर किती झाला 2 आयसोमर्स जनरेट झाले. आता याच्यामध्ये पाहिजे असेल तर C4H10 दोघांचे मोलेक्युलर फॉर्म्युले सेम आहेत तो बघूया आपण. 1 2 3 4 कार्बन 4 झाले. बरोबर. H10 3 + 2 5 3 + 2 5 म्हणजे 5 + 5 10. तर आता इथं पण काउंट करू शकताय. पुन्हा इथं बघा 1 2 3 4 कार्बन ॲटम झाले. पुन्हा 3 + 3 + 3 9 आणि पुन्हा सेंटरचा एक हायड्रोजन ॲटम +1 म्हणजे किती झालं 9 + 1 10. म्हणजे मोलेक्युलर फॉर्म्युला सेम बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट नोमेनक्लेचर हॅव्हिंग डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. नेम बदलला की प्रॉपर्टी बदलल्या म्हणजे ते सगळं वेगळं असणार आणि these 2 compounds are
त्या दोघांना काय बोलायचं, आयसोमर. म्हणजे दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युले मात्र काय असणार, डिफरंट येतात आणि यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी काय राहतील, डिफरंट राहतील. समजलं. आता सेम तसं आता कार्बनचा नंबर थोडासा हायर होतोय, म्हणजे आता आपल्याला C5H12 मध्ये पण हायर नंबर आपल्याला आयसोमर स्टडी करता येणार. बरोबर. इथपर्यंत काय शंका आहे का बघा, याच्या आयसोमर जे आहेत ते पुढे बघूया. इथपर्यंत तुम्हाला काय शंका आहे का बघा. त्याच्यानंतर जो पुढचा मेंबर आहे बघा, पेंटेन. पहिले 3 मेंबर, रोल मेंबर, ब्युटेनचे 2 आयसोमर मिळाले. बरोबर. त्याच्यानंतर आता 5th मेंबर आहे आपल्या सिरीज मधला पेंटेन. आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला येतो C5, बरोबर ना, H12. आता याला कार्बनचा नंबर हायर आहे, त्यामुळे आता आयसोमेरिझम जे आहे ते हायर नंबर मिळणार. म्हणजे हे लक्षात आलं का बघा, जेवढे जास्तीत जास्त कार्बन आयटम येणार तेवढं आपल्याला पटपट स्केलेटन चेंज करून स्ट्रक्चर ड्रॉ करता येणार. बरोबर. आता याचे जर स्ट्रक्चरल फॉर्म्युले काढायचे असतील तर त्याच्यामध्ये आपण पहिला ड्रॉ करू शकतो CH3 CH2 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 CH3 नॉर्मल आहे. याचं नेम काय असणार आहे, N पेंटेन. बरोबर. 5 कार्बन आयटम मेंबर झाला. पुन्हा समजा मला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे तर मी काय केलं, एक ब्रांच काढली, पुन्हा CH2 CH3. बघा पुन्हा 5 कार्बन आयटम झालं. अजून एका प्रकारे आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करता येतं CH3 CH3 CH3. बरोबर. म्हणजे कार्बन आयटमचा नंबर इन्क्रीज झाला की ऑटोमॅटिकली स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट आहे. आता पहिलं स्ट्रक्चर बघितलं तर अगदी स्ट्रेट चेन आहे, दुसऱ्यामध्ये एक ब्रांच आहे, तिसऱ्यामध्ये 2 ब्रांचेस काढले. म्हणजे याला तुम्ही नॉर्मल म्हणू शकताय, याला तुम्ही आयसोपेंटेन असं म्हणू शकता. आणि हा जो आहे हा टर्शरी ब्युटेन असं याचं नोमेनक्लेचर येते, किंवा पेंटेन म्हटलं तरी चालेल. म्हणजे याचा N पेंटेन, आयसो आणि टर्शरी असे 3 स्ट्रक्चर्स मिळाले. म्हणजे याच्यात पण बघितला तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहील आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला मात्र काय डिफरंट येतात. म्हणजे याच्या आयसोमरचा नंबर जो आहे तो काय असणार आहे, 3. म्हणजे जेवढे कार्बन आयटमचा नंबर हायर असेल तेवढे जास्तीत जास्त आयसोमर आपल्याला काढण्यासाठी येतील. आता याचा पुढचा नंबर C6 घेतला तर त्याच्यामध्ये पण तेवढे जास्तीत जास्त प्रकारे लिहिता येणार. C7 घेतला त्याच्या पुन्हा हायर नंबर लिहिता येणार. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून तुम्ही फक्त चेनमध्ये चेंज करून, म्हणजे कार्बन आयटमची जी चेन आहे त्या चेनमध्ये चेंज करून तुम्ही नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम ड्रॉ करू शकताय. म्हणजे अल्केनमध्ये फक्त आपल्याला कुठला आयसोमर दिसणार, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये कुठं दिसणार, फक्त चेन आयसोमेरिझम. याच्यामध्ये बाकीचे 4 आयसोमर दिसणार नाही आहेत. पुन्हा ऑप्टिकलचा जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचा तर पार्टच नाही, कारण याच्यामध्ये काही सुपर इम्पोज बनलेले इमेज मिळणार नाही आहे. म्हणजे फक्त स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असेल आणि त्याचाही कुठला टाईप असणार आहे, चेन आयसोमेरिझम. समजलं. असं आता मी होमवर्कला तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे, त्यांचे जेवढे पॉसिबल आयसोमर्स असतील तेवढे सगळे ड्रॉ करायचे. JEE नीटसाठी वगैरे याच्यावरती क्वेश्चन असतो. तो क्वेश्चन काय असतो तर ड्रॉ पॉसिबल आयसोमर्स ऑफ आणि पुढे काय देतात, एक मॉलिक्युलर फॉर्म्युला देतात. त्याचे जेवढे पॉसिबल असतील तेवढे सगळे आयसोमर ड्रॉ करायचे. मग त्याच्यामध्ये ड्रॉ करून त्याचा जो काय असेल तो नंबर तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये दिलेला असेल, 4, 5, 6, 7. बरोबर. आणि तेवढे सगळे जे काय असतील ते स्ट्रक्चर्स ड्रॉ करता आले पाहिजे. आणि ड्रॉइंग करताना फार काय करायला लागत नाही, म्हणून फक्त काय करायला लागणार, कार्बन आयटमची चेन ती फक्त चेंज करून लिहायची.